आनंदी होय गगने आनंदनमाय प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरिपुचा लक्ष्मण म्हणे घ्या हो लक्ष्मण म्हणे घ्या हो जन्म मृत्यू चुकवा प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरिपुचा शिवभारत गुरु प्रसादाची थोरी महिमाशे श्रेष्ठ भारी. आजच्या या परममंगल प्रसंगी अखंड शिवनाम सप्ताह रामेश्वराच्या सान्निध्यामध्ये बोबडेवागी शिवक्षेत्रामध्ये अव्याहतगत्या चालत आलेली आजपर्यंतची परंपरा, अखंडित असणारी परंपरा आणि ह्या अखंडित परंपरेचा आजचा हा फलश्रुतीचा दिन. फलश्रुतीचा दिन अर्थात श्रीफलाचाही दिन म्हणता येईल, नारळ पुढच्या वर्षीच, आणि फळाचाही म्हणजे आम्ही केलेल्या कर्माचं फळ. कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा फलमकर हेतुर्भर्मा संगो कर्मस्त्व कर्मणी. गीतेमधून ज्या पद्धतीने सांगितले कर्माचे फळ, कर्म प्रधान संस्कृती, सनातन संस्कृती, भारतीय संस्कृती, आणि त्या कर्म प्रधान संस्कृतीतलं जे कर्म आहे, सत्कर्म असेल, कर्माचे अनेक प्रकार आहेत. सत्कर्म असेल, दुष्कर्म असेल, अकर्म असेल, विकर्म असेल, आणि अशा पद्धतीनं जे काही कर्म केलेलं आहे त्या कर्माची असणारी फलश्रुतीचा आजचा हा दिवस. आणि त्यात शुक्रवासर असलेला या परमसुदिनी शुक्र हा अमृत संजीवनी घेणारा भगवान शिवाकडून शुक्र येणारा, ज्याने अमृत संजीवनीसाठी आमच्या भगवान शिवाला परेशान करून शेवटी भगवान शिवाने श्वासाचं गिळंकृत केलं आमच्या शुक्राचार्याला, आणि पोटामध्ये असणारा भगवान शिवाच्या शुक्र राहिला. आणि बरेचसे दिवस झाल्याच्या नंतर भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्याला अमृत संजीवनी दिली. शिवहर ज्वार ज्वार आणि अशा या असणाऱ्या परमसुदिनी अखंड शिवनाम सप्ताहाचा अंतिम दिन. आणि अंतिम दिनाची सेवा प्रत्येकालाच माहिती आहे. वैराग्य शिरोमणी, वैराग्य निधी, ज्याने संसार करून परमार्थ कसा करावा याची व्याख्या जगाला सांगितली. वैष्णव संप्रदायामध्ये जगद्गुरु तुकोबार आहे, तर शैव संप्रदायामध्ये वैराग्य निधी असणारे शिवसंत लक्ष्मण महाराज, आणि अशा असणाऱ्या लक्ष्मण महाराजांनी तो प्रसादाची असणारी व्याख्या कशा पद्धतीने केलेली आहे याचं विवेचन आपण करूया. शिवहर शिवहर. सज्जनो, कर्म प्रधान संस्कृती, आणि कर्म प्रधान संस्कृतीमध्ये सत्कर्म आहेत, आणि सत्कर्मामध्ये कधी दुष्कर्मही होऊ शकतं.
सत्कर्मामध्ये कधी दुष्कर्मही होऊ शकतं आणि दुष्कर्मामध्ये कधी सत्कर्मही होऊ शकतं. आणि म्हणून जे काही आम्ही कर्म करतो त्या कर्मामध्ये असणार सातत्य तर ठेवावंच, पण बुद्धीचा विवेक असणारा जाग्यावर आणणं सगळ्यात महत्वाचं आहे महाराज. आम्ही सत्कर्म करायलो, नामस्मरण करायलो, भजन करायलो, पूजन करायलो, जप करायलो, तप करायलो, पारायण करायलो, नामस्मरण करायलो, जागर करायलो, अन्नदान करायलो. पण या सर्व कर्मामध्ये आणि काही अकर्मही आहे. सत्कर्मामध्ये दुष्कर्मही होऊ शकतं. कसं? तुम्ही म्हणाल महाराज आम्ही 7 दिवस असणार पारायण केलं, 7 दिवस असणार नामस्मरण केलं तन्मय होऊन, 7 दिवस असणार आम्ही दान धर्म केला आणि त्याच्यामध्येही दुष्कर्म होऊ शकतं का? सज्जनो, कर्मप्रधान संस्कृतीमध्ये आणि आजचं पराभव नावाचं संवत्सर चालू झालेलं आहे. विश्वावसु काल संपला गुढीपाडव्याला आणि पराभव नाम संवत्सर चालू झाले. पराभव याचा अर्थ असा आहे की पर म्हणजे दुसरा आणि अभाव म्हणजे त्याचा अभाव आहे, पहिला अर्थ. दुसरा पराभव या शब्दाचा अर्थ आहे पराजित होणे, हार होणे. पहिल्या अर्थामध्ये जर आम्ही सूक्ष्म दृष्टीने पाहिलं तर पर आणि अभाव म्हणजे या जगतामध्ये दुसरं कोणीच कोणाचं नाही असं सांगितलं जातं. आणि स्वावलंबी जीवन बनवा, स्वावलंबी जीवन बनवा, स्वतःचे स्वतःवर अवलंबून राहा. आणि सांगणार हे संवत्सर सज्जन हो. जसं पराभव नाम संवत्सरामध्ये अनेक विघ्न येणार आहेत म्हणून सांगितलं जाते. आजचं पराभव नाम संवत्सर चालू झालंय आणि पराभव नाम संवत्सरापासून पुढचे 3 वर्ष 26 ते 30 पर्यंत काही वेदांत पंडितांनी आणि ज्योतिषकारांनी असं सांगितलंय की 30 पर्यंत फक्त 65 कोटीच जनता पूर्ण ब्रह्मांडात राहील, जगामध्ये राहील. किती सज्जनो, आमच्या भारतामध्ये 145 कोटी आहे. फक्त भारतातच आपल्या 145 कोटी आहे आणि पूर्ण जगामध्ये 65 कोटी राहील म्हणून सांगते. त्याच्यातली 32 कोटी आमच्या भारतात राहील म्हणून सांगायला. आणि त्या पराभवाला आणि सुरुवात झालेली ती इराण, अमेरिका आणि इस्रायल म्हणून. अमेरिका आणि इस्रायलनं स्वतःचं अस्तित्व जाग करावं आणि मला मोठेपण मिळावं, मला मोठेपण मिळावं. पूर्ण जगामध्ये 3 देशाचे झगडे जास्त. एक सगळ्यात मोठा असलेला रशिया, दुसरा अमेरिका आणि तिसरा चीन. या तिघांना काय वाटतं की आपली महासत्ता बनावी, आपण मोठं व्हावं. चीनला वाटतं आपण मोठं म्हणावं सगळ्या जगानं, रशियाला वाटतं आपण मोठं म्हणावं. सगळ्यात जास्त परमाणू आमच्या रशियाकडे, 5800 परमाणू असणारे रशियाकडे आणि 5300 अमेरिकेकडे. आणि एक जर परमाणू पडला तर पूर्ण जग नष्ट होऊन जाईल एवढी ताकद परमाणू मध्ये. पण त्यांच्यातलं तिघामधलं आमच्या तुमच्यामध्ये भांडण लावून द्यायचं काय काम चालू आहे? चीनचं, रशियाचे आणि अमेरिकेचं काय काम आहे चालू? तुमचं आमचं भांडण लावून द्यायचं. आणि कमाई कोणी करायची? अमेरिकेनं करायची, रशियानं करायची, चीननं करायची. इराणवर अटॅक केला
तो महासत्ता बनू नये म्हणून त्याला साथ कोणी दिली? रशियानं आणि चीननं मागून साथ दिली. अमेरिकेचं अस्तित्व नष्ट करायचं म्हणून. कोणाचा पराभव होईल याची गॅरंटी देता येणार नाही महाराज. आणि म्हणून स्वावलंबी जीवन आणि भक्तीमध्ये असणारी प्रगाढता आमच्यामध्ये येणं आवश्यक आहे. आणि ही जर आवश्यकता आम्हाला पूर्ण करायची असेल तर आमचं दुष्कर्म सत्कर्मामधून वजा करावं लागणार आहे. शिवहर ज्या वेळेला आम्ही कीर्तनामध्ये येऊन बसतो आणि कीर्तनामध्ये झोपतो महाराज, पहिलं दुष्कर्म कीर्तनामध्ये झोपणे, पहिलं दुष्कर्म. कीर्तनामध्ये बडबड करणे, दुसरं दुष्कर्म. आणि पूजा जर करत असताना रामेश्वराच्या पिंडीवर आमचे ते व्रत करणारे लोक जातात आणि सगळे असणारे फुलं बेलं उचलतात आणि फेकून देतात. सज्जन हो, तुम्ही जर माझ्या ओंजळीमध्ये जर एखादं धान्य टाकलं तर आमच्या इतर जे काही आमचे गायक वादक आहेत त्यांना घेण्याचा अधिकार आहे का? काढण्याचा अधिकार आहे का? माझ्या ओटीतलं तद्वत्यानं भगवान शिवाच्या पिंडीवर समर्पित केलेलं जे सामुग्री आहे, पूजा करणाराला, दुसऱ्या येणाऱ्या पूजा करणारा काढण्याचा अधिकार मुळीच नाही. शिवहर शिवहर. आमचं महिला मंडळ असणार त्या ठिकाणी जात आणि आपली पूजा सुशोभित दिसली पाहिजे म्हणून बेल फुल उचलतं एका कोपऱ्यात फेकतं. ज्या माणसानं तनमन धनानं परम पवित्र असणाऱ्या आचरणानं एक एक बेल तोडून आणला आणि शिवाय नमः किंवा नमः शिवाय किंवा ओम नमः शिवाय म्हणून त्यावर समर्पित केला, ते असणारा उचलण्याचा काय तुम्हाला अधिकार आहे? असं कोणतं मोठं तुमचं व्रत आहे? पाशुपत का पशुपती काय म्हणतात त्याला? याची असणारी विवेकात्मक बुद्धीनं चिकित्सा करावी. कारण का त्याच्यावरच काढणं महापाप आहे. दुसरी गोष्ट, ते जर काढून गेलं तर परत ह्या पाणी टाकतात आणि धुवून काढतात, घासतात, घस 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 घस. आणि त्याच्यावर बारीक 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 मुंग्या असतात, साखर खायलेल्या असतात. तुम्ही पुण्य करायला चालले आणि अनंत जीवाची हत्या करायला. लक्षात ठेवा तुम्ही. कोणाचं मन दुखवायला तर कोणाचे प्राण घ्यायला, कोणाचं टंगडं तुटायलंय, कोणाचं मुंडकं तुटायलंय त्या मुंग्यामधलं. आणि हे जर करत असताना जर तुम्ही तुम्हाला महापुण्यवान समजत असाल तर ते व्यर्थ आहे महाराज. शिवहर. म्हणून कर्मप्रधान संस्कृतीमधून अकर्म बाजूला करायचं जर असेल तर साधी सोपी गोष्ट नाही महाराज. कोणालाही कळणं ते शक्य नाही. त्याला फक्त एकच गोष्ट करावी लागते, ती म्हणजे त्याच्यामध्ये सातत्य ठेवून विवेकात्मक बुद्धीचा निश्चय करावा लागतो, चिंतन करावं लागतं, मनन करावं लागतं आणि त्याच्याबद्दलचा विचार करूनच काढायचं असतं. सद्विवेक बुद्धीचा विचार करून. आणि असा सत्सद विवेक बुद्धीचा विचार करून त्या असणाऱ्या फलश्रुतीचा असणारा महात्म्य वदवित असताना मी प्रथमतः श्री 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 1008 श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य यांच्या चरणी अनंत वंदन करून लिंगायत सद्गुरु तपोरत्न प्रपंडिताराध्य शिवाचार्य महाराज, लिंगायत सद्गुरु रेवणसिद्ध शिवाचार्य महाराज, लिंगायत सद्गुरु वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज, लिंगायत सद्गुरु राचलिंग शिवाचार्य महाराज, सद्गुरु चंद्रशेखर शिवाचार्य महाराज, वेदांताचार्य शिवाचार्य रत्न सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज, तसंच यांच्या पवित्र पावन चरणाला स्थांग दंडवत करून परमपवित्र अशा भारतभूमीमध्ये आचार्य उपाचार्य पदावर आरूढ असलेल्या सर्व आचार्य सर्व सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन मन्मथादी पावन संत महात्मा बसवेश्वर शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्याही दिव्य चरणाला दंडवत करून माझे ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु तुकोबाराय
नामदेव एकनाथ आदी सर्व संतांच्या पवित्र पावन चरणाला प्रणिपात करून वागी शिवक्षेत्राचं अधिष्ठान स्वरूप असलेल्या रामेश्वर शिवलिंगाला या ठिकाणी नमन करून शिवानुभव मंडपामध्ये उपस्थित असलेले माहेश्वर मूर्ती बबन स्वामी महाराज वागीकर, तसंच आमचे चंद्रकांत उर्फ बाळू स्वामी महाराज मांडाखळीकर यांच्याही दिव्य चरणाला नमस्कार करून या शिवानुभव मंडपामध्ये उपस्थित असलेले संगीत विशारद तुंबरू सारखे गायन करणारे, तानसेना सारखे गायन करणारे आमचे नागनाथ अप्पा ब्याळे, तसंच आमचे खंडू पाटील आणि जमलेली सर्व आमची पारायणकरी मंडळी, तसंच आमच्या सोबत दरवर्षी पारायण होणारी, दिंडीमध्ये असणारी, माझ्या हृदयातील एक काळीज रूपानं असणारी सर्व मंडळी, त्यामध्ये परगावून आलेल्या आमच्या कमलताई आहेत, त्यांच्यासोबत काही जणी आलेल्या आहेत, बरीचशी मंडळी असणारी, परगावावरून आलेली आणि ग्रामस्थ असणारी जी काही गायक वादक मंडळी आहे, सर्वांचेच नाव मी घेऊ इच्छित नाही. तर सखाराम महाराज सुद्धा आहेत या ठिकाणी आलेले, शेखचे भजने जे जे काही आहेत त्यांचे नाव मला माहित नाही, तरी पण सर्वांना या ठिकाणी शिव समजतो, त्याच्या पुढे तर काही नाही, सर्वांना या ठिकाणी शिव समजतो. सर्व आमच्या अखंड शिवनाम सप्ताहाची कमिटी असणारी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सदस्य आणि त्यांच्या हातून हा कार्यक्रम करून घेण्याचं सर्व श्रेय असलेली सर्व ग्रामस्थ मंडळी, त्यामध्ये माझे मातृवर्ग आणि बांधववर्ग, या सर्वांच्या हृदयामधील चितशक्तीला, त्या अगोदर तरुण कडकदार आमचे मदक वादक, लय कुठं चालली, कोणती लय म्हणायला, आणि त्यांचं असणारी लय खरोखर अप्रतिम तर आहेच आहे, पण एक तडफदारपणा म्हणायचं त्या गोष्टीला, असे असणारे तरुण तडफदार आमचे मृदंगाचार्य दोघही, हार्मोनियम वाले आणि सर्व जमलेली परत एकदा ग्रामस्थ मंडळी आमच्या वागी शिवक्षेत्रामधली, या सर्वांच्या हृदयामधील चितशक्तीला अभिवादन करून आजच्या कीर्तन पुष्परूपी प्रसाद सेवेला आपण सुरुवात करूया. शिवहर शिवहर. दुष्कर्मामध्ये अकर्म, कळत नसताना केलेलं अकर्म, कळत नसताना अज्ञानरूपी अविद्या, प्रतिष्ठा, प्रधान या रूपामध्ये गुढ व्यक्त होऊन, रतमग्न होऊन केलेलं जे आचरण आहे त्याला अकर्म म्हणावं. अकर्म कोणी केलं याच्या अगोदर? आमच्या वाल्या कोळ्यानं केलं. वाल्या कोळी जो आहे त्यांनी अकर्म केलं का? त्याच्याबद्दल कोणतंच ज्ञान नव्हतं महाराज. आपण संसारामध्ये पडलो, अमुक हे करा, तमुक करा, तमुक करा, लोकांचे धुरे कापा, कमाई करा, याची जीव हिंसा करा, त्याचे प्राण घ्या, आणि असं करून करणारा, वाटमारी करणारा आमचा वाल्या कोळी, ज्याचं ज्ञान नव्हतं त्याला. आणि ज्या वेळेला आमचे नारद भेटले गुरु रूपानं, त्यावेळेला आमच्या वाल्या कोळ्यामध्ये असणारा पश्चाताप झाला, आणि पश्चाताप झाल्याच्या नंतर अंतःकरणाची शुद्धी झाली, आणि त्याच वाल्या कोळ्यानं रामायण लिहिलं. सचनो शिवहर शिवहर. कर्मामध्ये दुष्कर्म, आणि त्या दुष्कर्मालाच अकर्म म्हटलं गेलं. अकर्म म्हणजे ज्याचं ज्ञानच नाही. आणि काही ठिकाणी विकर्म केलं जातं, काही ठिकाणी क्रूर कर्म केलं जातं, काही ठिकाणी सत्कर्म केलं जातं. आणि अशा या असणाऱ्या कर्मामधून आम्ही जे करत चाललेलो कर्म आहे, त्या कर्मामध्ये असणारी सात्विकता उत्पन्न जर झाली तर त्या सात्विकतेचं असणारं मन तयार होतं, आणि मन जर सात्विकतेचं निर्माण झालं, मन सात्विकतेचं निर्माण झालं,
तर त्या ठिकाणी नैर्मल्यम मनसोलिंगम, नैर्मल्यम मनसोलिंगम सिद्धांत शिखामणी सांगतो, नैर्मल्यम मनसोलिंगम प्रसाद इति कथ्यते. आणि आमचं जर मन निर्मळ झालं, आमचं मन निर्मळ झालं तरच आम्ही प्रसादाला पात्र झालेलो आहोत असं समजायचं. शिवार आणि म्हणून आमच्या कर्मामध्ये असणार गलिच्छ कर्म, विकर्म, दुष्ट कर्म आलं नाही पाहिजे. षडविकारादी असणारे जे कर्म आहेत ते आमच्यामध्ये प्राप्त झाले नाही पाहिजे. तर मग आम्ही खरं 7 दिवस असणारं नामस्मरण केलं, पारायण केलं, अन्नदान केलं, जागर केला, कीर्तन वगैरे ऐकले, आमच्या मनात त्याचा स्पर्शही झाला नाही पाहिजे. एवढं आम्ही सप्ताह का म्हटलं? ज्यानी षडविकारावर असणारा विजय मिळवून 7वी असणारी स्वरूपता, निर्गुण स्वरूपता प्राप्त करण्याचं श्रेय लाटल्या गेलं त्याच्या हातून, त्याला असणारं सप्ताह म्हणावं. आणि 8व्या दिवशी त्याच असणाऱ्या सगुण रूपाच्या आणि मुक्तीचं फलश्रुती आम्हाला मिळते, म्हणून याला प्रसाद म्हटलं गेलं. शिवहार शिवहार. अंतःकरण प्रवृत्तीमध्ये मल निर्माण न करणे, आणि जरी मळ निर्माण झालेला असेल तर तो नामस्मरणानं दूर करणे. शिव माझा 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 माझा, शिव माझा मी शिवा. सात्विक घेणं महत्वाचं आहे. मला सात्विक, ज्या ठिकाणी मी प्रत्येक वेळेला बरंचसं काही बऱ्याच दिवसापासून माझं महाप्रसाद या ठिकाणी आहे, 20-22 वर्ष झाली असतील. सर्व आमची ज्ञात मंडळी, ज्ञानी मंडळी खूप खूप ज्ञानी आहे. जर आमच्या आहारामध्ये जर तिखट पदार्थ जास्त झाला तर तमोगुण वाढतो. आमच्या आहारामध्ये मीठ जास्त झालं तर वाईट बुद्धी, विषयासक्त भावना निर्माण होते. सज्जनो, आमच्या आहारामध्ये आंबट पदार्थ जास्त झाले तर आळस प्राप्त होतो आणि स्मृती भंग होऊन जाते. आमच्या आहारामध्ये साखर जर जास्त झाली तर शुगर म्हणजे मधुमेह तयार होतो. आमच्या आहारामध्ये तुरट पदार्थ जास्त झाले, अति झाले प्रमाणात, तर त्या ठिकाणी सर्व असणारी बॉडी डॅमेज व्हायला लागते. आणि म्हणून जे काही आहारातलं तारतम्य, ते आहारातलंही तारतम्य आम्ही सांभाळून करणं महत्वाचं आहे. मानव म्हणून जगणं महत्वाचं आहे आणि मानव म्हणून वागणं महत्वाचं आहे. यासाठी असणारं हा असणारा प्रसाद आहे, ज्ञानरूपाचा प्रसाद आहे. प्र म्हणजे परमज्ञान. प्र या शब्दाचा अर्थ काय आहे? परमज्ञान. सा म्हणजे मुक्तीचं साधन आणि द म्हणजे पाप कर्माचं दहन करणारा. आणि म्हणून तो प्रसाद मानला गेला. आणि हा प्रसाद कोणाचा पाहिजे हे पहिल्या चरणामध्ये. गुरु प्रसाद